नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पाटवडी रस्स्याची भाजी, ज्याला आपण सार पाटवडीसुद्धा म्हणतो, कारण की याचा सार वेगळा बनवला जाते आणि पाटवडी वेगळी बनवली जाते, म्हणून याला सार पाटवडी म्हणतात. आणि आता पावसाचे दिवस चालू आहे, तर ही भाजी खायला अतिशय भारी वाटते. खूप मस्त चमचमीत झणझणीत अशी भाजी तयार केली आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. तर अगोदर सुरुवातीला आपल्याला पाटवडी तयार करून घ्यायची आहे. तर कढाईमध्ये मी थोडं तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी टाकलं व सोबतच बारीक चिरलेले 2 कांदे टाकायचे आहे आणि आलं लसूण पेस्ट. यामध्ये कांदे हे अगदी बारीक बारीक चिरून टाकायचे. नंतर त्यामध्ये मी 1-1.5 चम्मच जवळपास लाल तिखट टाकला आहे. सोबतच पाऊण चम्मच हळद टाकली आहे आणि अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये मसाल्याचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये नाही टाकायचे, अगदी थोडं थोडं टाकायचं आहे. आणि चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर यामध्ये मी 1.5 ग्लास जवळपास पाणी टाकलेलं आहे, कारण की मला 1.5 ग्लास बेसन घ्यायचं आहे. सपोज तुम्हाला 1 ग्लास बेसन घ्यायचं असेल तर 1च ग्लास पाणी टाकायचं. पाण्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची. त्यावर मग कोथिंबीर टाकायचं. कोथिंबीर टाकलं की पाणी उकळायलाही आलं आहे, तर आपलं म्हणजे गॅसची फ्लेम लो करून घ्यायची, लो टू मीडियम करून घ्यायची. आणि अगोदर मी सुरुवातीला 1 ग्लास बेसन टाकलेलं आहे, थोडं थोडं करून टाकायचं. आणि गॅसची फ्लेम याच्यामध्ये अगदी कमी ठेवायची, हाय फ्लेम नाही ठेवायचं, नाही तर गुठल्या पडून जाईल. नंतर अर्धा ग्लास आणखी टाकला आहे, म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं तर 1.5 ग्लास बेसन टाकायचं आहे. आणि लो फ्लेमवरच याला छानपैकी गुठल्या न पडता असं मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट प्रोसेस करायची ही, आणि याला अगदी लो फ्लेमवर शिजायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 छानपैकी असे स्लाईसमध्ये कट करून कांदे तळून घेतलेले होते आणि सोबतच टोमॅटोसुद्धा असे तेलामध्ये होऊन घेतले होते, म्हणजे भाजल्यासारखे केले. आणि खोबऱ्याचे कापसुद्धा, थोडंसं कोथिंबीर व मिरची घालून याचा पेस्टसुद्धा तयार करून घेतलेला आहे. हा पेस्ट आपल्याला सारणामध्ये यूज करायचा आहे. आणि ताटाला तेल लावून घ्यायचं. ज्या ताटामध्ये तुम्हाला वडी सेट करायची आहे ना, त्या ताटाला अगोदर तेल लावून ठेवून जायचं. आणि आपला जो मसाला आहे वडीचा, तोसुद्धा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे त्या ताटावर स्प्रेड करून घ्यायचा छानपैकी, असं दाबू हलक्या हाताने दाबायचं. आणि याच्यामध्ये एक काळजी घ्यायची की जेव्हा आपण मिश्रण शिजवायला ठेवतो तो खूप जास्त ओव्हरकुक शिजवत नाही ठेवायचं. खूप 2-3 मिनटं लागते याला शिजायला, जास्त वेळ लागत नाही. आणि असं थोडंसं सुकं झालं तर तुमच्या वड्या बरोबर बनणार नाही. तर थोडंसं ओलसट येईल, म्हणजे हलकंसं वडी बनेल इतक्या प्रमाणामध्ये जेव्हा शिजलं राहील ना, त्या स्टेजवर आपल्याला ताटात काढून याला सेट करायला ठेवून द्यायचं आहे. यावर मी थोडीशी खसखस, खोबरं आणि कोथिंबीर टाकलं छानपैकी असं. आणि याला हलक्या हाताने असं चम्मचनी स्प्रेड करून, म्हणजे दाबल्यासारखं करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून चिपकून राहील वडीला. मी आत्ताच कट नाही करत आहे याला अगोदर सेट होऊ देते, थोडंसं साईडला ठेवून देते. तोपर्यंत सार तयार करून घेते. वडी तयार झाली आहे, तर सार तयार करण्यासाठी कढाईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी घातली व तडका देण्यासाठी 1 कांदा टाकला आहे रफली चिरून. यामध्ये तुम्ही तेजपत्तासुद्धा टाकू शकता आवडत असेल तर. आणि मी कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहे. सोबतच आलं लसूण पेस्टसुद्धा टाकलेला आहे. अगोदर याला छानपैकी असं मिक्स करून थोडंसं शिजू द्यायचं, जोपर्यंत कांदा छानपैकी मिक्स होत नाही. यामध्ये मी थोडीशी खसखससुद्धा टाकलेली आहे. हे ऑप्शनल आहे टाकणं, पण टाकली. आणि जो बनवलेला मसाला होता तोसुद्धा यामध्ये टाकायचा आणि यालासुद्धा छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. जे काही कच्चेपण असेल मसाल्यामध्ये, ऑलरेडी शिजले तर होतं म्हणा, पण तरी आणखी छान दिसण्यासाठी आणि सार छान होण्यासाठी मी मसाला अगोदर शिजवून घेते. आणि नंतर तेलामध्ये मसाला शिजला की बघू शकता तेल साईडला होऊन मसाला पण छान शिजलेला असते. तर यामध्ये मी 2 चम्मचच्या जवळपास लाल तिखट टाकलेला आहे, पाऊण चम्मच हळद टाकली आहे, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच जिरा पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हे सर्व मसाले छानपैकी तेलामध्ये मुरेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. यामध्ये कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा मी अर्धा चम्मचच्या जवळपास टाकलेली आहे, म्हणजे भाजीचा जो कलर येईल छानपैकी तरी ते छान दिसेल यासाठी. तर
याला लो फ्लेमवरच, लो टू मीडियम फ्लेमवरच झाकून मी थोडंसं शिजू देते. बघू शकता किती छानपैकी मसालासुद्धा शिजत आलेला आहे. तर मी काय केलं, ज्या पॉटमध्ये मसाला तयार करून घेतला होता आणि त्याच पॉटमध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याला आणखी 1 ते 2 मिनटं मी याला असं शिजू देते, म्हणजे आणखी छानपैकी कलर येईल. बघू शकता अगोदरपेक्षा कलरसुद्धा भारी आलेला आहे. तर यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे आता. थंड पाणी टाकल्याने तितकी तरी बरोबर येत नाही, तर गरम पाण्याचा वापर केला की भाजीला तरीसुद्धा छान येते आणि लवकरसुद्धा शिजली जाते. तर अशा प्रकारे मी यामध्ये 2.5-3च्या जवळपास 2.5-3 ग्लासच्या जवळपास पाणी टाकलं आहे. तुम्हाला जितका सार बनवायचा असेल ना तितक्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे. नंतर यामध्ये थोडंसं सांबार व खोबरं कीस टाकलं आणि यालासुद्धा शिजायला ठेवून दिलं आहे. सारलासुद्धा शिजायला जास्त वेळ लागत नाही, 3-4 मिनटामध्ये सार तयार होऊन जाते. नंतर ज्या वड्या आहेत त्या सेट झाल्या आहे, तर मी याला कट करून घेते आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचं असेल ना त्या शेपमध्येच कट करू शकता, स्क्वेअरमध्ये करू शकता किंवा अशा प्रकारे डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. बघू शकता वडी किती छानपैकी सेट झालेली आहे आणि किती इझिली निघतसुद्धा आहे, कारण की अगोदर आपण ताटाला तेल लावलं होतं, त्यामुळे ते लवकर निघते आणि खायलासुद्धा भारी वाटते. अशा प्रकारे आजची सारपाटवडीची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल ना तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे आणि नागपूरमध्ये स्पेशली जास्त प्रमाणामध्ये बनवले जाते आणि पावसाळ्याच्या मोसममध्ये तर अति भारी वाटते खायला. चला तर टेक केअर, बाय आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू सो मच.